नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 8 नोव्हेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की लीला सकाळी झोपेतून उठते आणि ती खूप खुश असते. तिला आदल्या दिवशीचं सगळं जे झालेलं आहे ते आठवत असतं. ती स्वतःचं मंगळसूत्र बघते आणि अजून खुश होते. एवढ्यातच तिला फोन येतो. तो फोन तिच्या बाबांचा असतो. तिचे बाबा फोनवर म्हणतात, "लीला कशी आहेस बाळा? कालची पूजा केलीस ना?" त्यावर कालिंदी म्हणते, "ओ फोन स्पीकरवर टाका. मला कळतंय तुम्हाला काय विचारायचंय. तुम्हाला हेच विचारायचं आहे की मला एजेंनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं का? मला सुनेच्या मानाने पूजा करता आली का?" बाबा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत हो. बाबा, एजेनी स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलंय आणि लक्ष्मीपूजन सुद्धा खूप छान पार पाडलं. लीला हे सगळे बोलत असतानाच एजे तिथे येतो. एजे लीलाला सांगतो की तुला मंगळसूत्राबद्दल बोलताना ऐकलं. तर लीला घाबरते. तर एजे म्हणतो, नाही नाही, आय हॅव नो प्रॉब्लेम, पण तुला तुझा गैरसमज होऊ नये म्हणून तुला एक काही सांगायचं आहे. मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ह्याचा अर्थ असा नाही की मी तुला स्वीकारलं. आईच्या म्हणण्याप्रमाणे तू सून आणि सासू अशी सगळी कर्तव्य तू छान पार पाडतेस. तिच्या हट्टामुळे मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ह्याचा अर्थ मी तुझ्यावर प्रेम करतो असा अजिबात नाही. एजे असं बोलून तिथून निघून जातात. लीला म्हणते, एवढं स्पष्ट बोलण्याची काय गरज होती एजेंना? पण ठीक आहे, मला एजेंच्या प्रेमात पडायला किती वेळ लागला होता, तर मला एजेंना सुद्धा थोडा वेळ द्यायलाच हवा. लीला मनात म्हणते की मला आधी एजेंटमधला अभिराम जागा करायचा आहे आणि मला ते जमलं ना तर मला एजेंना माझ्या प्रेमात पाडायलाही नक्की जमेल. इथे कालिंदी खूप खुश असते. लीलाचे वडील कालिंदीला विचारतात, काय झालं एवढं खुश व्हायला? त्यावर कालिंदी म्हणते, आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. माझ्या एका मुलीला तिचा हक्क मिळाला आणि माझ्या दुसऱ्या मुलीचं आयुष्य मार्गी लागलं की झालं. असे म्हणून कालिंदी रेवतीला हाक मारते. त्यावर लीलाचे वडील म्हणतात की रेवती घरात नाहीये आणि त्यानंतर कालिंदीच्या मनात येतं की कदाचित रेवती यशलाच भेटायला गेली असेल आणि असा विचार करून ती अजून खुश होते. इथे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती पाडव्याची तयारी करत असतात. लक्ष्मी आणि सरस्वती रांगोळी काढत असतात. तेवढ्यातच तिथे आजी येतात. आजी दोघींना सांगतात की छान रांगोळी काढली आहे. आजी दुर्गाला सांगतात, आता औक्षणाची तयारी करायला हवी. खरं तर दिवाळीला ना मस्त तेल लावून उटणं लावून अभ्यंग स्नान करायला पाहिजे. पण अभिरामला ना तेलही आवडत नाही आणि उटणंही आवडत नाही. पण आजकालच्या मुलांना तेल अजिबात आवडत नाही. त्यावर सरस्वती म्हणते, तेल किती ऑइली असतं ना? तर दुर्गा हसते आणि मग लक्ष्मी सरस्वतीला म्हणते, तेल म्हणजेच ऑइल. तर सरस्वती म्हणते, अय्या हो. सरस्वती म्हणते, ते उठणं सुद्धा खूप रफ असतं. लक्ष्मी म्हणते, हो, उठणं मलाही नाही आवडत, टोचतं ते. त्यावर आजी म्हणतात, तुमची तर तऱ्हाच वेगळी आहे. आजी म्हणतात, लीला आणि अभिरामचा हा पहिला पाडवा आहे ना, तो तर असाच साजरा व्हायला हवा ना, बघूया. सरस्वती म्हणते, वहिनी, लीला एजेंना उठणं लावणार? त्यावर लक्ष्मी म्हणते, एजे असं काही लावूनच घेणार नाही, शक्यच नाही. इथे लीला उठणं घेऊन येते आणि ती बघते तर काय, एजे ऑलरेडी आंघोळीला गेलेले असतात. तर लीलाला ते आश्चर्यच वाटतं आणि मग लीला बाथरूमच्या दरवाज्यावर नॉक करते आणि एजेना सांगते की आधी बाहेर या. एजे सांगतात, मी आता बाहेर येणार नाही, मला अजून 5 मिनिटं लागतील. डोंट फोर्स मी. लीला दरवाजाला कान लावून कानोसा घेते आणि सांगते की एजे, तुम्ही अजून आंघोळीला सुरुवात सुद्धा केलेली नाहीये, शॉवरचा अजूनही आवाज येत नाहीये, तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर या. लीला एजेना धमकावते आणि सांगते की तुम्ही दार उघडा, नाहीतर मी दार तोडून आत येईन. आणि एवढ्यातच एजे दरवाजा उघडतात. लीला एजेंचा हात पकडून बाहेर घेऊन येते. त्यावर एजे म्हणतात की हे लीला, हे काय चाललंय?
लीला म्हणते, तुमचं काय चाललंय? आज पाडवा आहे. उठणं न लावता तुम्ही असे कसे आंघोळीला गेलात? त्यावर एजे म्हणतो की मी दरवर्षी असाच आंघोळीला जातो, मला उठणं आवडत नाही. असे म्हणून एजे पुन्हा बाथरूम मध्ये जायला निघतो, तर लीला त्यांचा रस्ता अडवते आणि सांगते की इतके वर्ष तुम्हाला बायको नव्हती ना, पण आता बायको आहे, त्यामुळे उठणं लावल्याशिवाय तुम्ही आंघोळीला जायचं नाही. आणि लीला एजेना म्हणते, चला काढा. एजे म्हणतो, मला उठणं आवडत नाही, मी तुला आधीच सांगितलेलं आहे. तर लीला म्हणते, नो उठणं नो आंघोळ. एजे चिडून लीलाला म्हणतो, लीला तुला कळत नाहीये का एकदा सांगून? लीला म्हणते, मी सांगतेय ना, काढा. लीला एजेना सांगते, तुम्ही आता किती ओरडलात ना तरी मी तुमच्या ओरडण्याला घाबरणार नाही, कारण जुनी लीला ना तुम्हाला घाबरायची, पण ही लीला लीला 2.0 अपग्रेडेड व्हर्जन आहे. चला काढा. आणि एजे म्हणतो, तुझ्या अपग्रेडेड व्हर्जनच्या हिस्ट्रीमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. एजे लीलाला सांगतो, मला हे सगळं चालणार नाहीये. त्यावर लीला म्हणते, मी पण पटकन सांगते तुम्हाला, चला लवकर काढा आणि मी उठणं लावते. एजे म्हणतो, लीला स्टॉप इट. आणि असे बोलत बोलत तो रूमच्या बाहेर पडतो आणि खाली लिव्हिंग रूम मध्ये येतो आणि लीला सुद्धा त्याच्या मागे येते. एजेला बाथरूमच्या टॉवेलमध्ये बघून त्याच्या सुना लाजतात आणि एजेला ते समजतही नाही की तो काय घालून खाली आला आहे. एजे सुनांना सांगतो, तुम्ही इथे काय करताय? त्यावर आजी सांगतात, अरे आज पाडवा आहे ना आणि हा हॉल आहे, त्यात इथेच असणार, तू या कपड्यांमध्ये इथे कसा आलास? त्यावर लीला म्हणते, एजे ना उठणं लावून घेण्यासाठी इथे आले आहेत असे. त्यावर एजे पुन्हा सांगतो, लीला मी असं काहीही करणार नाहीये, नो वे, मला तेल आणि उठणं दोन्ही लावून घ्यायचं नाहीये. त्यावर आजी म्हणतात, अरे मग तू असा का आलायस? त्यावर एजे म्हणतो, आई ही माझ्या मागे लागली आहे. तर आजी म्हणतात, अरे मग छानच आहे की, बायकांनी नवऱ्यांच्या मागे लागावं अशी कित्येक नवऱ्यांची इच्छा असते, चांगलं केलंय तिने. त्यावर एजे म्हणतो, हे सगळं जाऊ दे, मला आंघोळ करायची आहे. तर लीला म्हणते, मग तेच तर म्हणते मी, पटकन उठणं लावा आणि आंघोळ करा. त्यावर एजे म्हणतो, तुला सांगितलं ना मी असं काहीही करणार नाहीये, आई तुझं ऐकते याचा अर्थ असा नाहीये की मी सुद्धा तुझं ऐकेन. त्यावर लीला म्हणते, नाही नाही, तुमच्या आईच नाही, गेल्या काही दिवसात तुमची मुलं, तुमच्या सुना, तुमचा स्टाफ, तुमचा पीए सगळंच माझे ऐकतायत. एजे म्हणतो, व्हॉट एव्हर, पण मी तुझं ऐकणार नाहीये लीला. त्यावर लीला म्हणते की मला काही ऐकायचं नाहीये, तुम्ही त्या पाटावर बसा आणि मी तुम्हाला उठणं लावते, नाहीतर ना या घरात अजून एक मेंबर आहे जो माझं ऐकतो, त्याला मी बोलवेन. एजे म्हणतो, व्हॉट? आणि लीला टायगर अशी हाक मारते आणि टायगर तिथे येतो. लीला टायगरला सांगते की एजे ना माझं ऐकतच नाहीये. लीला टायगरला सांगते की तू सांग ना एजेना. तर मग तो टायगर एजेंचा टॉवेल खेचायला लागतो आणि एजे घाबरतो आणि सांगतो की टायगर इनफ. आणि शेवटी लीलाच्या हट्टापुढे एजेचे काही चालत नाही आणि एजे पाटावर उठणं लावून घेण्यासाठी बसतो. आणि मग लीला एजेला उठणं लावते. एजे उठणं लावून घेत असताना तिच्याकडे खूप खुन्नस देऊन बघत असतो, पण लीला मात्र लाजत हसत एजेला उठणं लावते. त्यावर आजी म्हणतात की मी ना एजेच्या वाढदिवसाला त्याला फक्त 2 बोटं तेलाची लावायची, पण तुझ्या धाडसाचं ना कौतुक आहे. त्यावर लीला म्हणते, ओ आजी, त्यात धाडस कसलं? दिवाळीत थंडी सुरू होते, त्यामुळे आपली त्वचा थंडीमुळे कोरडी होते, म्हणून तेल लावायचं असतं. आणि उठण्याचं काय? आणि उठण्यात अनेक वनौषधी असतात, त्यामुळे उठणं लावायचं असतं. आणि काही लोकांना तेल लावायचं म्हटलं की त्यांचे चेहरे वाकडे होतात, त्याला आपण काय करणार? इथे यश रेवतीला घेऊन एका सुमसाम ठिकाणी येतो आणि रेवती म्हणते, यश आज चांगली पाडवा पहाट आहे आणि तू मला इथे कुठे सुमसाम ठिकाणी घेऊन आला आहेस? त्यावर यश रेवतीला सांगतो की तुला आवडलं नसेल तर आपण इथून परत जाऊया का, किंवा मी तुझ्यासाठी गाणं गाऊ का? असे म्हणून तो म्हणतो, 1 मिनिट. आणि तो गाणं गायला सुरुवात करणार तेवढ्यात रेवती म्हणते की यश, मी सहज म्हणाले. मग यश रेवतीला सांगतो की डोळे बंद कर. आणि रेवती म्हणते की यश, तू मला कुठे नेतोयस? तर यश म्हणतो की 1 सेकंद, पेशन्स नावाची गोष्ट आहे का तुझ्यामध्ये?
आणि मग यश रेवतीच्या हातात कॉफीचा ग्लास देतो आणि रेवती म्हणते, यश परफेक्ट हा, अशा वातावरणामध्ये कॉफी पिण्यासारखा आनंद नाही. आणि नंतर रेवती यशला म्हणते की बोल आता, तुला काहीतरी बोलायचंय हे मला कळतंय, आल्यापासून तुझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे हे समजतंय. आणि रेवती मनात बोलते, रेवती असं कोण बोलतो, आता त्याला वाटत असेल की आपण त्याला सुचवतो आहे. आणि यश मनात बोलतो, ओ गॉड, हिला कळलं की काय. आणि मग यश रेवतीला स्वतःच्या मनातलं सांगायचा प्रयत्न करतो आणि सांगतो की रेवती, मी तुला पाडव्याच्या दिवशी इथे घेऊन आलाय कारण कारण कॉफी कशी आहे. त्यावर रेवती म्हणते, छान झालीये. यश म्हणतो, मी स्वतः बनवलीये. नंतर यश रेवतीला घेऊन थोडंसं दूर जातो आणि तिला सांगतो की हा इको पॉइंट आहे. त्यावर रेवती स्वतःचं नाव जोरात बोलते, रेवती. तिला असं वाटतं की 3दा आवाज येईल पुन्हा, रेवती रेवती. तर यशच तिचं नाव घेऊन ओरडतो. मग सेकंड टाइम यश स्वतःच नाव घेऊन ओरडतो. अशी दोघं एकमेकांची मजा करत असतात. आणि त्यानंतर रेवती म्हणते, चल आता, आणि रेवती थोडी दूर जाते. तर यश अचानक जोरात ओरडून सांगतो की आय लव्ह यू रेवती. हे ऐकून रेवती शॉक होते. आणि मग यश रेवती समोर गुडघ्यावर बसतो, तिला एक रोज देतो आणि सांगतो की आय लव्ह यू रेवती, मला तुला हेच सांगायचं होतं. माझ्याशी लग्न करशील? आपण खूप मोठे होऊ, एकत्र बिझनेस करू आणि एकत्रच म्हातारे होऊ. त्यावर रेवती म्हणते, यश, तू मला खरंच प्रपोज करतोयस? असे म्हणून यश रेवतीला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. तर रेवती यशला दूर करते आणि सांगते की मी अजून हो कुठे म्हणालीये. त्यावर यश म्हणतो, ओ सॉरी. आणि यश थोडासा अपसेट होतो. त्यावर रेवती हसते आणि म्हणते की मी नाही तरी अजून कुठे म्हणाली आहे. आणि यश मग म्हणतो, म्हणजे तुझं पण माझ्यावर? हो ना. आणि मग यश खूप खुश होतो. रेवतीही हसून त्याला स्माइल देते. आणि नंतर यश आणि रेवती दोघं एकमेकांना मिठी मारतात. इथे लीला एजेंना उठणं लावत असते आणि लक्ष्मी सांगते की हल्ली आपल्याला तिचं ऐकावं लागतंय सगळं. त्यावर दुर्गा म्हणते, हा तिचा नाही, आपला दोष आहे की आपण तिला घराबाहेर कायमचं ठेवू शकलो नाही. आजी दुर्गा आणि लक्ष्मी सरस्वतीची कुजबूज ऐकतात आणि सांगतात की तुम्ही तिघींनी सुद्धा तुमच्या नवऱ्यांना घेऊन या आणि त्यांना सुद्धा असंच उठणं लावा, जा लवकर. आणि शेवटच्या सीनमध्ये लीला एजेंटच्या गालावर उठणं लावते आणि म्हणते की ह्याला म्हणतात पाडवा. आणि इथेच हा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.